लाखो पायांचा शिस्तबंद आवाज, हातात उंचावलेल्या भगवा पताका, गळ्यात तुळशीच्या माळा आणि आसमानात गुंजणारा ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर, कडकणाऱ्या उन्हात किंवा कोसळणाऱ्या पावसाच्या सरीमध्ये अंगावरचे कपडे भिजू देत, पण अंतकरणात ज्योत पेटूनच मैलोमैल चालणारे लाखो पाय. ही दृश्य दरवर्षी महाराष्ट्राच्या मातीवर एक वेगळाच अभिमान कोरतात. जगात अनेक यात्रा होतात, अनेक धर्मग्रंथ वाचले जातात, पण स्वतःच्या देवाला भेटायला शेकडो किलोमीटर अनवाणी पायांनी चालत जाण्याची आणि वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला माऊली म्हणत पाया पडण्याची ही जगातील एकमेव परंपरा आहे. पण तुम्ही कधी सखोल विचार केलाय का? ही वारी नक्की काय, कशी सुरुवात झाली? 800-900 वर्षांपूर्वी नक्की असं काय घडलं होतं ज्यामुळे आजही दरवर्षी लाखो लोक आपल्या रोजच्या आयुष्यातील काम बाजूला ठेवून कोणत्याही तक्रार न करता पांडुरंगाच्या भेटीसाठी अनवाणी पायाने धाव घेतात? या परंपरेमागचा खरा इतिहास काय आहे आणि राजा असो व रंक, या वारीत सगळे एकत्र कसे येतात? चला आज अगदी सुरुवातीपासून जाणून घेऊया. 800 वर्षांहून अधिक प्राचीन असलेल्या पंढरपूरच्या वारीचा तो रोमांचक आणि भावुक प्रसंग. वारीची कथा समजून घेण्यासाठी आपल्याला काळाच्या पडद्यामागे जाऊन अगदी सुरुवातीच्या काळात जावं लागतं. वारीची पहिली ठिगणी पडली ती भक्त पुंडलिक या महान भक्ताच्या कथेतून. पौराणिक आख्यायिकेनुसार आई वडिलांची परमसेवा करणाऱ्या पुंडलिकाची सेवा पाहून खुद्द भगवान श्रीकृष्ण वैकुंठावरून पंढरपुरात आले. पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेत इतका तल्लीन होता की त्याने देवाकडे वळूनही न पाहता त्यांना थांबण्यासाठी जवळ पडलेली एक वीट फेकून दिली आणि त्यावर उभं राहण्यास सांगितलं. देवानेही आपल्या भक्ताचा आणि त्याचा सेवेचा मान राखत त्या विठेवर दोन्ही हात कंबरेवर ठेवून उभे राहणे पसंत केले. तीच वीट आणि तोच सावळा रंगाचा पांडुरंग आज पंढरपुरात उभा आहे. भक्तांसाठी देव स्वतः चालत आला आणि तेव्हापासून देवाच्या या अथांग प्रेमाची, उपकाराची परतफेड करण्यासाठी भक्तांनी देवाकडे चालत जाण्याची परंपरा सुरू केली. हीच ती वारी. इतिहासाच्या आणि संशोधनाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर पंढरपूर आणि विठ्ठल भक्तीचा उल्लेख 8व्या ते 12व्या शतकापासून प्राचीन शिलालेखांवर आढळतो. आळंदी आणि पंढरपूर येथील दगडांवर कोरलेल्या लिपीतून हे स्पष्ट होतं की वारकरी परंपरा ही किमान 800 ते 900 वर्षे जुनी आहे. संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे स्वतः दरवर्षी पंढरपूरची वारी नियमित करत असत. म्हणजेच संत ज्ञानेश्वरांच्या जन्माआधीपासूनच वारकरी परंपरा महाराष्ट्राच्या मातीत आणि लोकांच्या नसानसात रुजली होती. त्या काळात लोक आपल्या भागातून लहान लहान गटांमध्ये एकत्र येत असत आणि विठ्ठलाचे नाम घेत पंढरपूरच्या दिशेने चालत असत. त्या काळात वाहतुकीची कोणतीही साधने नव्हती, रस्ते नव्हते, तरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज लोकांना सर्व संकटांवर मात करून पंढरपूरला खेचून आणत असे. पावसाळा सुरू झाला की शेतातील पेरणी आपटून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक पंढरपूरच्या वाटेवर निघत असत. ही केवळ एक यात्रा नव्हती, तर संकटाने वेढलेल्या माणसाला जगण्याची बळ देणारे एक भक्तीचे केंद्र बनले. भक्त पुंडलिकाने रोवलेली ही भक्तीची पहिली ठिंगणी पुढे जाऊन आपल्याला एक वैचारिक सांस्कृतिक क्रांतीमध्ये कशी बदलली आणि संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत या परंपरेने कसे अथांग रूप मिळाले, हे आपण पुढील भागात सविस्तर पाहणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या डी मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हरी विठ्ठल.